नमस्कार. नाव काय आपलं? रामदास हांडे. काय सांगाल भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी तुमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये कसे उमेदवार दिले? प्रथमतः मी महेशदादा लांडगे यांचा आभार मानतो की त्यांनी आमच्या 8 नंबर वार्डला प्रभागला जे उमेदवार दिले एकदम सुशील दिलेत आणि समाजासाठी काम करणारे असे उमेदवार दिले आहेत. पहिली गोष्ट मडिगिरी साहेब हे पहिल्यापासूनच समाजसेवेचं काम करतात. कोणी लहान थोर त्यांच्याकडे गेले त्यांची मदत करतात. दुसरी गोष्ट कोणाच्याही सुखदुःखात धावून जातात. दुसरे उमेदवार आहेत ते सुहास कांबळे, एकदम सुशिक्षित डॉक्टर आणि अनेक लोकांच्या व्याधी त्यांनी दूर केलेल्या आहेत असे सुहास कांबळे. तिसरे उमेदवार आहेत नम्रताताई लोंढे, यांचं काम सर्वांना माहिती आहे. कुठल्याही याचं जर काही प्रभागामध्ये अडचण आली तर ताबडतोब त्या म्हणजे काळजी घेऊन लोकांच्या तक्रारी दूर करतात. आणि चौथे जे आणि त्यांचे पती जे योगेश आहेत त्यांना तर मी अगदी लहानपणापासून ओळखतो. ते एकदम समाजासाठी एकदम धावून जाणारे. माझ्या एका दोस्ताला किडनीचा प्रॉब्लेम होता तर त्यावेळेला त्यांनी एवढी मदत केली का त्याच्या अंत्यविधी तक त्या कुटुंबाला मदत केली. असे हे सुखदुःखात भाग घेणारे आमचे सर्व हे उमेदवार. चौथा उमेदवार आहे नीलम लांडगे, या आपले उपमहापौर सुदामजी लांडगे, एकदम सरळ माणूस आणि एकदम तोही पण सर्व सामान्य माणसांना मदत करणारा असा उमेदवार होता. त्यांच्या सुनबाई या पण उभे आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही पण आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं. चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी. डॉक्टर सुहास कांबळेंची एखादी काय आठवण आहे तुमच्या? हां, डॉक्टर सुहास कांबळे यांची आठवण अशी का माझी मिसेस त्यांना मणक्याचा प्रॉब्लेम होता, त्या पडल्या होत्या आणि मणक्याचा प्रॉब्लेम होता त्यांना. तर कांबळे सरांनी त्यांना स्वतः सर्व पेशंट सोडून त्यांना चालायला लावलं. त्या एकदम जागेवर बसलेल्या होत्या. त्यांना सांगितलं मी तुमच्या बरोबर चालतो, तुम्ही माझ्याबरोबर चाला. त्यांनी हाताला धरून त्यांना चालवलं आणि माझ्या मिसेसला एवढा कॉन्फिडन्स आला का डॉक्टरच्या सांगण्यावरून मी ओके झाले. असे त्यांनी कितीतरी लोकांच्या, माझे स्वतः पण ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला सुहास कांबळे यांनी मला खूप मदत केली, मॉरल सपोर्ट देऊन. किंवा आर्थिक जरी प्रॉब्लेम होता तरी त्यांनी सर्व त्यांना आम्हाला कधी त्या त्रास दिला नाही किंवा आर्थिकचा विचार केला नाही. फक्त त्यांनी माझा पेशंट कसा ओके होईल ही त्यांची भावना असते. त्याच्यामुळं समाजसेवक असावा तर असा सुहास कांबळे डॉक्टर म्हणजे यांना पण आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशी सर्व नागरिकांना विनंती आहे. लक्ष राहू द्या. नमस्ते डॉक्टर कांबळे. काय सांगाल प्रभाग क्रमांक 8 मध्ये भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी कसे उमेदवार दिलेत? महेशदादा लांडगे यांनी जे उमेदवार निवडलेले आहेत ते अतिशय उच्च शिक्षित आणि चांगले कार्यकर्ते आहेत.
त्याच्यामध्ये एक इंजिनियर विलास वडिगेरी आणि साईनाथ हॉस्पिटलचे डॉक्टर कांबळे हे एकदम चांगले सुस्वभाव आहेत आणि त्यांचं कार्य अतिशय मनमिळावू, प्रत्येकाशी कसं बोलावं कसं वागावं हे त्यांच्याकडून शिकावं. आणि हे दुसरे 2 जे पदवीधर आहेत उमेदवार, एक लोंढेताई आणि दुसरे लांडगेताई. तर लांडगेताईंचे मिस्टर पण फार चांगले काम करतात. त्यांचं सामाजिक आणि कार्य करण्याची जी काय पद्धत आहे ती वाखाणण्यासारखी आहे. लोंढेताईंचं जे कार्य असतं ते प्रत्येक गोष्टीला काही जर अडीअडचण असेल तर ते येतात आणि प्रत्यक्ष जातीने हजर राहून ते सोडवतात. डॉक्टरांविषयी एखादा काही किस्सा आहे? डॉक्टरांकडे जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा त्यांचं पेशंटशी कसं बोलणं किंवा कोण माणूस कसा आला तरी हे एकदम समजावून सांगतात. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावा आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करतात. डॉक्टर साहेबांचं सांगायचं झालं तर जुन्नर आंबेगाव खेड इथून येणारे जे काय पेशंट आहेत त्यांच्याकडे ते आत्मीयतेने पाहतात. त्यांचं जर काही अडचण असेल तर ते बिलं वगैरे माफ करतात आणि ते सगळ्यांना सांभाळून घेतात. एक मिनिट. त्यांचं कर्तृत्व किंवा ते समाजात कसं राहावं कसं वागावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. महेश दादांनी जे काही 4 उमेदवार दिलेले आहेत तर ते समाजातून निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे आणि निवडून आले पाहिजेत. नाव काय तुमचं? महादेव लक्ष्मण बांगर. उमेदवार आले. नमस्ते, मी डॉक्टर सुहास कांबळे, साईनाथ हॉस्पिटल. आता इलेक्शनचा फिल्ड आहे. ध्यान रखिए. नमस्ते, डॉक्टर सुहास कांबळे. कमळ दाबायचे 15. 4 गटामध्ये साईनाथ हॉस्पिटल इलेक्शनसाठी BJP कडून आम्ही 4 उमेदवार लक्षात 4 गटामध्ये 4 कमळ. भारतीय जनता पक्षाचा पॅनल आहे चहा घ्या थोडा लागला. थँक्यू. डॉक्टर सगळं आहे. उभा आहे. लक्ष राहू द्या. भारतीय जनता पार्टीकडून 4 उमेदवार 4 गटामध्ये. थँक्यू. सुहास कांबळे. थँक्यू.